मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुसद शहरासाठी जीवनदायी असलेले पूस धरण झाले ओव्हरफ्लो। शहरासाठी जीवनदायी असलेले पूस धरण बुधवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले। त्यामुळे पुसद शहराचा पाणी प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे। ओव्हरफ्लो झालेले धरण पाहण्यासाठी पुसदकरांनी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी धरण परिसराकडे धाव घेतली आहे। काही दिवसापासून धरणाच्या वरील भागास पुसद परिसरात पडत असलेल्या संततधार पावसाने अवघ्या काही दिवसात या धरणाचा जलसाठा वाढला आहे। पुसद शहराला पाणी पुरवठा करणारे पूस धरण गत उन्हाळ्यात तळाला गेले होते, मात्र यावर्षी जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी धरण परिसरात संततधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पूस धरण बुधवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कर्मचाऱ्यांनी दिली आणि पुसदकरांच्या आनंदाला उधाण आले। हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने धरण परिसरात चांगला पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांच्या सिंचनाकरिता आणि नागरिकांना पिण्याकरिता पुढील काळात या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पुसदकरांना आता नियमित पाणी पुरवठा होण्याचा प्रश्न निकाली लागला आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।